एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं असताना दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा सडू लागलाय। कांद्याला प्रति किलो 2 ते 7 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा तिहेरी संकटात सापडलाय। भाव घसरणीचा व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसतोय, तर हवालदिल झालेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भाव आणि 40 साठवलेला कांदा सडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। मी सध्या एका कांदा चाळीवर असून आपण पाहू शकतात शेतकऱ्यांनी पुढील काळात 2 पैसे मिळेल या आशेवर हा कांदा साठवला होता, पण कांदा सडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून हा कांदा आता फक्त उकुड्यावर फेकण्याचं लायकीचं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। का शेतकऱ्यांना ही वेळ आली आणि काय त्यांच्या भावना आहे या जाणून घेऊया। माझ्यासोबत शेतकरी आणि व्यापारी आहे। मला सांगा काय परिस्थिती तुमच्या गावी? हा जो पूर्ण कांदा आहे हा पूर्णपणे 80 ते 90% सडलेला आहे। हा कांदा पूर्ण उकिरड्यावर टाकण्याजोगा झालेला आहे। याच्यावरती सरकारने योग्य ते निर्णय घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की पाऊस भरपूर झालेला आहे, या पावसामुळे शेताचे भरपूर नुकसान झाले आहे। आमची जे मका आहे, सोयाबीन आहे, कांदा पीक आहे याच्यावरती पण पूर्णपणे असं वाहून गेलेलं आहे। याच्यावरती सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। 2 ते 2.5 महिन्यापूर्वी जो स्टॉक केलेला माल 1600-1700 रुपये भावाने आज तो देशावर जाऊन 12 ते 13 रुपये विकण्याची वेळ येऊन आली। पण त्याच्यामध्ये बी आता ते तिथले जे व्यापारी ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात का माल पाठवू नका। जो नापेडचा माल आलेला आहे तो 10 ते 11 रुपयांनी भावात तिथं विक्री होत आहे। त्याच्यामुळं व्यापाऱ्याला खूप मोठे नुकसान सोसावं लागू राहिले। त्याच्यामुळे शेतकऱ्यासंग व्यापाऱ्याचा बी सरकारने थोडा हे निर्णय घ्यावा ही नम्र विनंती। रईस शेख, पुढारी न्यूज, मनमाड, नाशिक।